हाय फ्रेंड्स, आज आपण मिक्स भजी पाहणार आहोत. एकाच बॅटरपासून आपण 3 प्रकारची भजी बनवली आहेत. खूप सुंदर बटाटा भजी, पालकची भजी आणि कांदा भजी. त्यासाठी बघा, हे बघा, आपण सर्वप्रथम कांदा भजी ठेवली आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवली आहेत भजी. खूप छान. धुलीवंदनच्या वेळेस नॉनव्हेज खातात सगळी, बाकीची मी खात नाही. मग प्रथम म्हटलं चला आपल्यासाठी काहीतरी वेगळं बनवूया, म्हणून छान अशी भजी बनवली आहेत. कांदा भजी, पालकची भजी आणि बटाटा भजी. बटाटा भजी ही माझी खूप फेवरेट आहे, खूप आवडतात मला. म्हटलं चला करूया आपल्या स्वतःसाठी काहीतरी वेगळं आणि छान असं. बघा किती सुंदर झाली आहेत आणि चवीला पण अप्रतिम अशी आहेत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. त्यासाठी बघा, आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत, छोटी वाटी. आणि खूप छान क्रंची क्रिस्पी होतात. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि हिंग, कारण आपण बेसन पिठाचा वापर इथे करत आहोत. चवीपुरतं मीठ टाकलं आहे, चवीप्रमाणे आपल्या. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि खायचा सोडा थोडासा टाकला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. छान छान कमेंट करायची आहे आणि लाईक पण करायचं आहे. कमेंट करायला आणि लाईक करायला पैसे लागत नाही मैत्रिणींनो. मनोबल वाढतं, उत्साह वाढतो की आपली रेसिपी कोणाला तरी आवडती आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून, हे बघा, अशा प्रकारे आपण हे छान असं मिश्रण तयार केलं आहे. त्यात आपण प्रथम पालकची भजी करणार आहोत. ही बघा, छोटी छोटी पानं घेतली आहेत, मी स्वच्छ धुवून घेतलीत. तेल आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. छान असं फुल गॅस केला होता सुरुवातीला, आणि आपण जेव्हा भजी सोडणार आहोत तेव्हा मीडियम गॅसवर तळून घेणार आहोत. अशा प्रकारे खूप सुंदर आणि चवीला पण एकदम अप्रतिम लागतात. करून बघा. मीडियम गॅसवरच, म्हणजे मध्यम आचेवरच ही भजी करायची आहेत, म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी होतील. तुम्ही जर मोठा गॅस केला तर वर्ण करपतील आणि आतमध्ये कच्ची राहतील. हे बघा, अशा प्रकारे आलटी-पलटी करून घ्यायची आहेत. खूप सुंदर लागतात. चवीला एकदम साधी, पण एकाच बॅटरपासून केली आहे. तुम्ही या बॅटरमध्ये मिरचीची भजी पण करू शकता. अजून तुम्हाला कोबीची पण करू शकता. अशी सुंदर पालकची भजीची रेसिपी मैत्रिणींनो तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मग पटापट लाईक करायची आणि छानशी कमेंट करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतल्या आहेत, तळून घेतल्या आहेत. हे बघा किती छान झाले पालकची भजी. बघा किती सुंदर झाली आहेत. त्यानंतर आपण बटाटा भजी करणार आहोत. त्यासाठी मी बघा असे चिप्स करून घेतले आहेत आणि पाण्यात ठेवलेत मिठाच्या. ह्याच बॅटरमध्ये आपण करणार आहोत बटाट्याची भजी, जी की मला खूप आवडतात. गरम तेल अगोदरच आहे, पण आपण फक्त मध्यम गॅसवर करून घेणार आहोत. मी तेलाचा वापर जास्त करत नाही, कारण पुन्हा ते तेल तेच वापरण्यापेक्षा थोड्या तेलातच करायचं, म्हणजे ते तेल लगेच संपलं जातं. कारण सारखं तेच तेल तळलेलं वापरायचं नसतं, चांगलं नसतं. अशा प्रकारे बघा, छान अशी बटाटा भजी आलटी-पलटी करून घ्यायची आहे. खूप सुंदर क्रिस्पी आणि चवीला एकदम भन्नाट अशी. मैत्रिणींनो खूप छान होतात. करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर अशी बटाटा भजीची रेसिपी. हे बघा किती सुंदर झाली आहेत आणि खूपच कुरकुरीत. त्यानंतर आपण जे राहिलेलं बॅटर होतं त्यामध्ये बारीक चिरून
कांदा घेतला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि छान मिश्रण तयारच आहे ऑलरेडी आपलं, हे बघा. आणि आपण ह्या त्याच चमच्याच्या साहाय्याने तेलामध्ये सोडणार आहोत. तेल गरमच आहे अगोदर. तुम्हाला जेवढ्या आकाराची हवी आहे तेवढ्या आकाराची तुम्ही टाकून घेऊ शकता. खूप सुंदर एकाच बॅटरमध्ये 3 प्रकारची भजी. जर अचानक कोण आलं ना तर असे वेगवेगळे तुम्ही पदार्थ करून त्यांना खाऊ घालू शकता किंवा मधल्या वेळेत चहाबरोबर असं वेगळं पण तुम्ही करू शकता. बघा किती सुंदर झाली आहे कांदा भजी. आलटी-पलटी करून घ्यायची आहेत छान अशी, मस्तच. हे बघा कांदा भजी आपली तयार आहेत मैत्रिणींनो. चला मग पटापट खायला या. हे बघा आपण सर्वप्रथम कांदा भजी ठेवले आहेत, जी की एकदम छान लागतात, चपटी आणि वेगळा आकार आणि चवीला पण अप्रतिम. कारण आपलं जे लाल तिखट आहे त्यामध्ये धणे जिरे वापरलेले आहेत, त्यामुळे मी एक्स्ट्राचं वरण काही टाकत नाही. त्यानंतर ही पालकची भाजी. हे बघा किती सुंदर झाली आहे. कारण पालक असं खायला सगळीजणं नको म्हणतात, त्यानिमित्ताने अशी पालक पोटात जाते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं. आणि ही बटाटा भजी जी की मला खूपच आवडतात. हे बघा किती सुंदर झाली आहे. चला तर मग मैत्रिणींनो, या मग मिक्स भज्यांचा स्वाद घ्यायला. तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा चहाबरोबर नाश्त्याला पण देऊ शकता. एवढी सुंदर झाली आहे ही बघा बटाटा भजी. ती बटाटा भजी, पालकची भजी आणि कांदा भजी खूपच सुंदर. माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.